देशीज ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आज तुम्हाला अंडा सँडविच दाखवणार आहे. हा अंडा सँडविच माझ्या वडिलांची डिश आहे. आम्ही स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये ज्यावेळेस होतो त्या प्रत्येक संडेला किंवा असं अल्टरनेट संडेला आमच्या घरी माझे वडील ही डिश बनवायचे. एक वेगळी युनिक पद्धतीची डिश आहे, माझ्या वडिलांची डिश आहे ही. मी आज तुम्हाला ती दाखवणार आहे. चला पाहूया आपण त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे. चला पाहूया आपण अंडा सँडविच बनवण्यासाठी लागणारे साहित्य. इथे मी बॉईल केलेली अंडी घेतलेली आहेत, उकडून घेतलीत अंडी मी इथे. ब्रेड घेतला आहे, स्लायसेस आहेत ब्रेडचे. मिरची घेतली आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे, चवीपुरतं मीठ आहे, थोडंसं मी अद्रकचा तुकडा घेतला आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, काळी मिरीची पूड घेतली आहे, काळी मिरीची पावडर आहे इथे, थोडासा गरम मसाला घेतला आहे, धना पावडर घेतली आहे, लाल तिखट घेतलं आहे, हळद घेतली आहे इथे मी, तेल घेतलं आहे, इथे मी कांदा स्प्रेडिंग करून कापलेला आहे आणि टोमॅटोसुद्धा मी रिंग करून घेतलेला आहे इथे आणि चीज घेतली आहे. चला पाहूया आपण कसं बनवायचं. तर प्रथम मी अंडे जे आपण बॉईल केलेले आहेत ते अंड्यांची मी चटणी बनवून घेणार आहे. त्यासाठी मी त्याचे स्लाइस करून ते मिक्सरला वाटून घेणार आहे. अंड्याची स्लाइस करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आपल्या देशी ॲक्टिव्हिटीज चॅनलवरती जेवढे काही व्हिडिओज येत आहेत त्यांना तुम्ही लाईक आणि शेअर सबस्क्राईब करत जा. तुमच्या परिवारामध्ये सुद्धा तुम्ही ते शेअर करत जा माझे व्हिडिओज. अंडा बनवण्याचे कसे वेगवेगळे पदार्थ आहेत. कोणी भुर्जी बनवतो, ऑमलेट बनवतो, कोणी हाफ फ्राय बनवून खातो, कोणी बॉईल करून असं. तर मी आज अंड्याची चटणी बनवून आणि अंड्याची स्लाइस फ्राय करून ते कसं करायचं काय करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. ते मी अंडी जी आहेत आपली बॉईल केलेली ते मी कट करून त्याच्यामध्ये आपल्या जारमध्ये घेतलेली आहेत. आता मी आपल्या ज्या हिरव्या मिरच्या मी घेतल्या होत्या त्यासुद्धा मी याच्यामध्ये घेतल्या. कोथिंबीर घेतली याच्यामध्ये. छान अशी खमंग आपल्याला चटणी बनवायची अंड्याची. ज्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या मी त्याही गेल्या आहे याच्यामध्ये. जो अद्रकचा तुकडा घेतला होता त्याचे मी स्लाइस करून याच्यामध्ये टाकणार आहे. चवीपुरतं मीठ घालणार आहे मी याच्यामध्ये. चला आता ह्याला आता मी मिक्सरमध्ये चटणी करून घेते. इथे आपली अंड्याची चटणी बनवून रेडी झालेली आहे. जी आपली अंडी ती बॉईल करून ठेवली होती आपण आधी राहिली होती ती आता मी फ्राय करते. मसाला फ्राय करणार आहे ते दाखवते तुम्हाला मी. इथे माझी अंड्याची चटणी मला रेडी झालेली आहे. तर आता आपण इथे अंडी फ्राय करून घेऊया मसाल्यामध्ये. मसाला अंडा फ्राय होतात तसं करून घेऊया. पहिला मी कढईमध्ये ऑइल घेतलं. ऑइल थोडं तापलं की आपण त्यामध्ये मसाले घालूया. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये मी मसाले घालत आहे. आता इथे लाल तिखट, धना पावडर, गरम मसाला आणि हळद जी आपण घेतली होती ती याच्यामध्ये मी पूर्ण सगळं टाकत आहे. छान त्याला सर्वांना एकजीव करून घेऊया. मसाले छान एकजीव झालेले आहेत. चवीपुरतं मी मीठ घालत आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये जी आपण अंडी घेतली होती बॉईल केलेली ती मी याच्यामध्ये घालत आहे. छान अंडी आपण याच्यामध्ये फ्राय करून घेतलेली आहे मसाल्यामध्ये. आपली अंडी इथे फ्राय मस्त छान झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. चला आपण आता सँडविच बनवायला घेऊया. अंडा सँडविचला लागणारे साहित्य म्हणजे रेडी झालेले आहेत. अंड्याची जी बॉईल करून आपण अंडी घेतली त्याची चटणी रेडी झाली आहे. मी इथे अंडा मसाला पण बनवून झालेला आहे. त्या अंड्याची मी स्लाइस करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता तुम्ही.
चला आपण आता अंडा सँडविच बनवायला घेऊया. मी इथे ब्रेडचा जो स्लाईस आहे त्याला मी आता जी आपण अंड्याची चटणी बनवली होती ती मी स्प्रेड करून घेते. छान अशी स्प्रेड करून घ्यायची त्याच्यावरती. म्हणजे छान स्प्रेड करून घेतलेली आहे मी. थोडीशी काळी मिरी यावरती स्प्रेड करायची. थोडासा कांदा लावूया आपण त्याच्यावरती. टॅमॅटोची जे मी रिंग करून घेतले होते ते लावते. जे अंडा मसाल्याचे मी स्लाइस बनवले आहेत ते त्याच्यावरती ठेवणार आहे मी आता. इथे मी दुसऱ्या स्लाइसला सुद्धा चटणी लावून घेते. आपण चटणी बनवताना चवीपुरतं मीठ घातलं होतं, तर वरून आपल्याला पुन्हा मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे. काळी मिरी मी स्प्रेड करून घेते. याच्यावरती काळी मिरीची पूड आहे ती. आणि जो आपण स्लाइस जी रेडी केली होती त्याच्यावरती मी ठेवत आहे. अशा प्रकारे मी बाकीचे जे स्लाइस आहेत ब्रेडचे ते इथे आपला जो एक सँडविचचं रेडी झालं आहे त्याला मी वरूनही थोडी जी आपण चटणी बनवली होती ती मी लावून घेते. स्प्रेड करते ब्रेडच्या स्लाइसवरती. आणि जी चीज होती ती चीजही त्याच्यावरती मी स्प्रेड करणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीज घाला त्याच्यावरती. थोडी मी काळी मिरीची पूड त्याच्यावरती स्प्रेड करते वरून. बाकीचे जे स्लाइस राहिलेले आहेत त्यालाही मी आता पूर्ण चटणी वगैरे सर्व काही करून घेते, रेडी करून घेते. तर मी दुसरा एक स्लाइस घेतला आहे. हा आता आपण चीज वरून घातला आहे. मी आता चीज सँडविचच्या आतमध्ये घालून दाखवणार आहे तुम्हाला. पाहू शकता तुम्ही. मी स्लाइसला पुन्हा एकदा चटणी स्प्रेड करून घेते. छान अशी मी स्प्रेड केली आहे चटणी. त्याच्यावरती मी चीज घालणार आहे आतून. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चीज घाला स्लाइसवरती. थोडीशी काळी मिरी स्प्रिंकल करून घेते त्यावर. जे मी कांद्याचे रिंग करून घेतले होते ते मी याच्यावरती ठेवते. कांद्याचे रिंग करून घेतले होते ते मी स्लाइसवरती ठेवले आहेत. टॅमॅटोचे रिंगसुद्धा मी स्लाइसवरती ठेवते. जो अंडा मसाला मी बनवला होता त्याचा सुद्धा स्लाइस मी याच्यावरती घेते. आणखी स्लाइस मी रेडी करते त्याच्यावरती कव्हर करण्यासाठी. त्यालाही मी छान अशी चटणी लावून घेते. स्प्रिंकल करते त्याच्यावरती. याला कव्हर करून घेते. जर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला याच्यावरती ही चटणी लावून चीज घालायची असेल आणखीन तर तुम्ही घालू शकता. मी तुम्हाला दोन प्रकारे ते करून दाखवलं आहे. चला आपण आता मधून कट करून घेऊया. इथे आता आपला अंडा सँडविच एक सँडविच रेडी झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. खाण्यासाठी खूप पौष्टिक आणि स्वादिष्ट असतं. विटामिन्स भरपूर मिळतात. अंडा असल्यामुळे आपल्याला खूप सारे विटामिन्स मिळतात त्यातून. पाहू शकता तुम्ही. अंडा हे खूप पौष्टिक असतं. विटामिन्स असतात अंड्यामध्ये. आणि हे खायला सुद्धा सँडविच पौष्टिक आहे. माझे वडील हे संडेला आम्हाला नेहमी द्यायचे. इथे आपला एक सँडविच अंडा सँडविच रेडी झालेला आहे. खूप खाण्यासाठी चविष्ट असतं आणि स्वादिष्ट सुद्धा असतं. त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर विटामिन्स वगैरे मिळतात. लहान मुलांना आणि मोठ्या माणसांना सुद्धा हे आवडेल. तुम्ही तुमच्या घरी नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये लिहून द्या की कशी टेस्ट होती वगैरे. तुमच्या घरात लहान मुलं असेल त्यांना नक्की आवडेल. आणि तुम्हाला ते नेक्स्ट टाइम बोलतील सुद्धा की असं सँडविच आम्हाला नेहमी बनवून देत जा म्हणून. उलट चांगलं आहे ना ते तुम्हाला असं बोलणार तर. कारण त्यांना सुद्धा लहान मुलांना विटामिन्स मिळत जातील. आपल्या या एक सँडविचच्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या परिवारामध्ये ही शेअर करा हा व्हिडिओ.
आणि आपल्या आणि तुमच्या परिवारामध्येही सांगा की आपल्या